नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर्गेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग भरती 2024 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. टॉप 25 प्रश्न आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, डॅडॅस म्हणजे मानसिक, शारीरिक व सामाजिक स्थितीत होय. प्रश्न पहिला, डॅडॅस म्हणजे मानसिक, शारीरिक व सामाजिक स्थितीत होय. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य. प्रश्न दुसरा, डॅडॅस हे आरोग्य शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. प्रश्न दुसरा, डॅडॅस हे आरोग्य शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. उत्तर आहे वरील सर्व. एक आहे आरोग्यविषयक ज्ञान देणे. दोन आहे आरोग्यविषयक दृष्टी व प्रवृत्ती निर्माण करणे. तीन आहे मानसिक व भावात्मक आरोग्य प्रदान करणे. हे आरोग्य शिक्षणाचे उद्दिष्ट आहेत. प्रश्न तिसरा, डॅडॅस हे आरोग्य शिक्षणाचे उद्दिष्ट आहेत. प्रश्न तिसरा, डॅडॅस हे आरोग्य शिक्षणाचे उद्दिष्ट आहेत. उत्तर आहे वरील सर्व. एक आहे समाजाचा सहभाग. दोन आहे विश्वासार्हता. तीन आहे आरोग्य शिक्षणात रस. प्रश्न चौथा, डॅडॅस हे आरोग्याचे प्रत्यक्ष लक्षणे आहेत. प्रश्न चौथा, डॅडॅस हे आरोग्याचे प्रत्यक्ष लक्षण आहेत. उत्तर आहे वरील सर्व. एक आहे दाट व मऊ केस. दोन आहे योग्य वजन. तीन आहे चमकदार डोळे. हे आरोग्याचे प्रत्यक्ष लक्षणे आहेत. प्रश्न पाचवा, डॅडॅस हे आरोग्याचे अप्रत्यक्ष लक्षणे आहेत. प्रश्न पाचवा, डॅडॅस हे आरोग्याचे अप्रत्यक्ष लक्षण आहेत. उत्तर आहे अ आणि ब बरोबर आहे. एक आहे मानसिक समतोल. दोन आहे शारीरिक संस्थेचे कार्य. हे आरोग्याचे अप्रत्यक्ष लक्षण आहेत. प्रश्न सहावा, डॅडॅस हा आरोग्य शिक्षणाचा टप्पा आहे. प्रश्न सहावा, डॅडॅस हा आरोग्य शिक्षणाचा टप्पा आहे. उत्तर आहे वरील सर्व. एक आहे ज्ञानात्मक. दोन आहे कार्यवाही. तीन आहे प्रबोधन. हे आरोग्य शिक्षणाचा टप्पा आहेत. प्रश्न सातवा, एका रोग्यापासून इतरांना जो रोग होतो त्या रोगाला डॅडॅस म्हणतात. प्रश्न सातवा, एका रोग्यापासून इतरांना जो रोग होतो त्या रोगाला डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे संसर्गजन्य रोग. प्रश्न आठवा, डॅडॅस सालापासून जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. प्रश्न आठवा, डॅडॅस सालापासून जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. उत्तर आहे 1947. प्रश्न नववा, भारतात सर्वप्रथम डॅडॅस शहरात वैद्यकीय तपासणीची सुरुवात झाली. प्रश्न नववा, भारतात सर्वप्रथम डॅडॅस शहरात वैद्यकीय तपासणीची सुरुवात झाली. उत्तर आहे बडोदा. प्रश्न दहावा, डॅडॅस वर्षी भारत सरकारने शाळा आरोग्य समितीची स्थापना केली. प्रश्न दहावा, डॅडॅस वर्षी भारत सरकारने शाळा आरोग्य समितीची स्थापना केली. उत्तर आहे 1960. प्रश्न अकरावा, आरोग्य शिक्षण हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणत्या मंडळाने प्रचारात आणला. प्रश्न अकरावा, आरोग्य शिक्षण हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणत्या मंडळाने प्रचारात आणला. उत्तर आहे अमेरिकन बाल आरोग्य मंडळ. प्रश्न 12, लज्जारक्षण कार्य डॅडॅस करतात. प्रश्न 12, लज्जारक्षण कार्य डॅडॅस करतात. उत्तर आहे कपडे. प्रश्न 13, डॅडॅस म्हणजे व्यक्तीचे विस्तारित रूप होय. प्रश्न 13, डॅडॅस म्हणजे व्यक्तीचे विस्तारित रूप होय. उत्तर आहे समाज. प्रश्न 14, डॅडॅस वर्षी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. प्रश्न 14, डॅडॅस वर्षी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. उत्तर आहे 1948. प्रश्न 15, डॅडॅस यांनी 1905 साली रोटरी क्लबची स्थापना केली. प्रश्न 15, डॅडॅस यांनी 1905 साली रोटरी क्लबची स्थापना केली. उत्तर आहे पॉल हॅरिस. प्रश्न 16, डॅडॅस कारणामुळे
सांसर्गिक रोग प्रसारात आले? प्रश्न 16. डॅडॅस कारणामुळे सांसर्गिक रोग पसरतात? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे दूषित पाणी, 2 आहे शिंकणे व खोकणे, 3 आहे रोग्याच्या वस्तूशी संपर्क. या कारणामुळे सांसर्गिक रोग पसरतात. प्रश्न 17. सांसर्गिक रोगाची साथ असल्यास डॅडॅस उपाय करावा? प्रश्न 17. सांसर्गिक रोगाची साथ असल्यास डॅडॅस उपाय करावा? उत्तर आहे वरील सर्व. उत्तर आहे रोग्याला अलग ठेवणे, 3 आहे लसीकरण, 3 आहे रोगजंतूचा नाश करणे. हे सांसर्गिक रोगाची साथ असण्याचे उपाय आहेत. प्रश्न 18. सांसर्गिक रोगांना रोखण्यासाठी डॅडॅस प्रतिबंधात्मक उपाय आहेत? प्रश्न 18. सांसर्गिक रोगांना रोखण्यासाठी डॅडॅस हा प्रतिबंधात्मक उपाय आहे? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करणे, 2 आहे परिसर स्वच्छ ठेवणे, 3 आहे लसीकरण. हे सांसर्गिक रोगांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आहेत. प्रश्न 19. डॅडॅस हा भारतात आढळणारा सांसर्गिक रोग आहे? प्रश्न 19. डॅडॅस हा भारतात आढळणारा सांसर्गिक रोग आहे? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे प्लेग, 2 आहे कांजण्या, 3 आहे देवी. हे भारतात आढळणारे सांसर्गिक रोग आहेत. प्रश्न 20. डॅडॅस हा भारतात आढळणारा सांसर्गिक रोग आहे? प्रश्न 20. डॅडॅस हा भारतात आढळणारा सांसर्गिक रोग आहे? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे गोवर, 2 आहे घटसर, 3 आहे हिवताप. हे भारतात आढळणारे सांसर्गिक रोग आहेत. प्रश्न 21. डॅडॅस हा भारतात आढळणारा सांसर्गिक रोग आहे? प्रश्न 21. डॅडॅस हा भारतात आढळणारा सांसर्गिक रोग आहे? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे धनुर्वात, 2 आहे कॉलरा, 3 आहे नारू. हे भारतात आढळणारे सांसर्गिक रोग आहेत. प्रश्न 22. डॅडॅस हा भारतात आढळणारा सांसर्गिक रोग आहे? प्रश्न 22. डॅडॅस हा भारतात आढळणारा सांसर्गिक रोग आहे? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे क्षय, 2 आहे पोलिओ, 3 आहे खरुज. प्रश्न 23. डॅडॅस ही पोषणाची समस्या आहे? प्रश्न 23. डॅडॅस ही पोषणाची समस्या आहे? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे आळस, 2 आहे गरिबी, 3 आहे अज्ञान. ही पोषणाची समस्या आहे. प्रश्न 24. डॅडॅस ध्वनीचे परिमाण मोजण्याचे एकक आहे? प्रश्न 24. डॅडॅस ध्वनीचे परिमाण मोजण्याचे एकक आहेत? उत्तर आहे डेसिबल. प्रश्न 25. उंदीर चावल्याने डॅडॅस रोग होतो? प्रश्न 25. उंदीर चावल्याने डॅडॅस रोग होतो? उत्तर आहे रॅट बाईट फीवर. हे उंदीर चावल्याने रोग होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की मित्रांनो असेच तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न या यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील.